नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्याकरिता एक झटपट अशी नाश्त्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे पोळ्यांपासून बनवलेले तुकडे। आता शिल्लक पोळ्या राहतात बराच वेळेस आपल्याकडे आणि थंडीचे दिवस आहेत, सकाळी सकाळी भूक लागते। मग या पद्धतीने तुम्ही जर खमंग पोळ्यांचे तुकडे बनवले तर सर्व आवडीने खातील। रेसिपी जुनी आहे, पारंपरिक आहे आणि सर्वांच्या आवडीची माहितीतली आहे। पण मी या पद्धतीने तुकडे बनवते। तुम्हाला आवडली तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ खूप छोटासा आहे त्यामुळे थोडा पण स्किप करू नका। चला मग फटाफट आपण तुकडे बनवायला घेऊयात। बनवायला रेसिपी खूप सोपी आहे, अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते। आणि सकाळी सकाळी थंडीचे दिवस असल्यामुळे जाम भूक लागते। मग असं काहीतरी शिल्लक राहिलेल्या पोळीपासून बनवलं तर सर्व आवडीने खातील। फक्त चविष्ट कसे बनवायचे ते आपण या ठिकाणी बघूयात। तुकडे हे मऊ होटाने चावल्या जातील एवढे मऊ असले तरच खायला मज्जा येते। ते जर कडकडीत कुरकुरीत असेल तर मग खायला मज्जा येत नाही। आता ज्याची त्याची आवड असते, पण चला मऊ लुसलुशीत पोह्यांपेक्षा चविष्ट तुकडे कसे बनवायचे ते बघूयात। शिल्लक राहिलेल्या पोळ्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या, अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही, मीडियम पोळ्या अशा फिरवून घ्यायच्या। थोडासा पाण्याचा हात लावायचा। आता पाणी कितपत लावायचं हे पोळ्यांवर अवलंबून असतं। पोळी ही नरम असेल तर कमी लागतं, जास्त कडक असेल तर जास्त लागतं। 10-15 मिनिटं कडक पोळ्या असेल तर भिजत ठेवा पाणी लावून, आणि अगदी सॉफ्ट असतील तर मग त्याला लगेच बनवायला घेतलं तुम्ही तरीही चालतं। तेल टाका, तेलामध्ये मस्त धमक फोडणी द्यायची जिऱ्या मोहऱ्याची। तुकडे म्हटलं की जिरे मोहरी आणि कांदा हा खूप महत्वाचा आहे। आता कांदा टाकायचा। कांदा अगदी करपट भाजायचा नाही, म्हणजे काळसर रंगाचा भाजायचा नाही, फक्त सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा। त्यानंतर शेंगदाणे वापरायचे आवडत असतील तर, आणि मी थोडीशी हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घातलेली आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्ही कट करून टाका, नाही टाकलं तरीही चालतं। लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता, मी दोन्ही पण वापरलंय। थोडासा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्यानं खूप जास्त चव येते बरं का, तुकड्यांना असो किंवा पोह्यांना। आता जसे आपण पोहे बनवतो सेम प्रोसेस आहे तुकडे बनवण्याची। त्यानंतर लाल तिखट घालायचे आवडीनुसार। तर इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट वापरलेली, त्यानुसार लाल तिखट वापरलंय। अंबारी मसाला वापरा, खूप चविष्ट हे तुकडे लागतात। आणि आमच्या घरामध्ये अंबारी मसाला हा पोह्यांना तुकड्यांना कंपल्सरी असतो, एखाद्या भाजीला सुद्धा। आणि छान फोडणी परतून घ्यायची। फोडणीमध्येच मीठ टाकायचं, म्हणजे फोडणीची चव छान झाली तरच तुकडे छान लागतात। आणि त्यानंतर आपले तुकडे घालायचे, छान परतून घ्यायचेत, 2-3 मिनिटं झाकून ठेवायचेत। आणि मस्त असे बनवून झाल्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर ही तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता आणि वरतून टाकली तर अजून चवीला छान लागते। तर या ठिकाणी आता मस्त गरमागरम झटपट हे तुकडे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने तुकडे बनवतात ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा। आणि आजची ही तुकड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच झटपट आणि नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर कृष्णा फॅमिली व्लॉग्सला नक्की जाता जाता सबस्क्राईब करा। आणि या आता झटपट पोहे खायला तयार झालेले आहेत। म्हणजे तुकडे पोह्यांसारखेच दिसतात, पण हे तुकडे आहेत, ओळखायला पण येत नाहीत बघितल्यानंतर हे तुकडे आहेत की पोहे। दिसतात की नाही सेम पोह्यासारखे, पण चवीला पोह्यापेक्षा छान लागतात। नक्की रेसिपी ट्राय करा। बाय बाय।